Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. केवढी ताकद आहे बघू. हालेलुया. अजून जोरात, आणखीन जोरात, आणखीन जोरात, आणखीन जोरात. हालेलुया. आम्ही या जितका आवाज आमचा उंच करू त्याने काय सिद्ध होतं माहिती आहे का? And what does raising a voice prove? तुम्ही देवाचं अद्भुत कृत्य अनुभवलेलं आहे. You have experienced the marvelous deed of God. हालेलुया. Hallelujah. चमत्कार घडल्यानंतर मनुष्य कसा एकदम उड्या मारतो. A हालेलुया. man is happy when he sees miracles. येशूनं ज्या ज्या ठिकाणी अद्भुत कार्य केलं मी पाहतो, रोग बरे केले, लंगड्यांना पाय दिले, ते उड्या मारायला When लागले. Jesus did miracles, he healed the lame, healed the sick. The people were jumping. सुंदर नामे दरवाजाजवळ पेत्र योहान त्या भिकाऱ्याला म्हटले उठ आणि तू चाला लागतो. लंगडा होता. And when Peter and John said to the lame, stand up and walk, and he started तो walking. काय हळूहळू उठला नाही And he didn't get up slowly. आणि टणकन उडी मारली And he was up in a moment. आणि प्रभूचा महिमा तो वर्णू लागला. And he was describing the glory of God. हालेलुया. Hallelujah. मग तुम्ही आणि मी सुद्धा आम्ही अनुभवलेला आहे. And you and I have experienced. आमच्या येशूला आम्ही अनुभवलेला We आहे. experience Jesus. त्याच्या प्रीतीचा अनुभव आम्ही We घेतलेला आहे. experience His love. त्याच्या दयेचा अनुभव आम्ही We घेतलेला experience आहे. His grace. तो रोज आमच्या बरोबर आहे त्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. He's with us today, every day, and we have experienced it. धन्य आशा त्यानं आम्हाला दिलेले त्याचा अनुभव आम्ही घेत A आहोत. blessed hope He's given us, we are मग experiencing आम्ही it. एकाच दिवसात पुरतं म्हणणार नाही. And not for one day we'll say. आम्ही रोज उच्च स्वरानं म्हणणार Daily आहोत. we'll say with a high voice. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन God आहे. is good and His mercy endures forever. प्रभूच्या नावानं येणारा राजा धन्यवादित असो. The King who comes in the name of the Lord, let him be blessed. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर आमचा चांगला आहे. Our God is good. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती And taste and see how good the God is. आणि मग आम्ही प्रत्येकाने अनुभव घेतले And all of us have experienced it. प्रत्येक जणांची साक्ष हीच आहे. And all of us have the same testimony. आमचा परमेश्वर चांगला Our आहे. God is good. तो त्याची दया असणार. His mercy endures forever. काल चांगला होता, He was good yesterday, आज चांगला good आहे today, आणि नेहमी चांगला and He's असणार. good forever. हालेलुया. Hallelujah. आणि त्यांनी चांगली काम आमच्या जीवनात And He's done good deeds in our lives. आमेन. Amen. आमच्या जवळ एखादा प्रश्न जरी असला तरी ते आमची विश्वासणाऱ्यासाठी चांगलं काम आहे. And if it's a problem for us, we say that it is a good thing for कारण us. बायबल सांगतं देव कधीही वाईट करत नाही. Because Bible says God doesn't do white. हालेलुया. आणि Hallelujah. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रश्न आला तर देवाने आमचं वाईट केलं असं आम्ही म्हणतो का? So if a problem comes, do we say God does bad for us? विश्वासाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी मिळून त्याचं काय आहे? कल्याण. Everything works हालेलुया. together for the good of those who love Him. मग कल्याण असो येशू म्हणतो. Let you be blessed. घेऊ Jesus. नका. Do not fear. हालेलुया. Hallelujah. तुमचा पालक आज तुम्हाला म्हणत येशूच्या नावामध्ये तुमचं कल्याण असो. होरात म्हणा आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. आम्ही कल्याण प्राप्त झालेले लोक आहोत. And we are people who are blessed. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर कल्याण होत नाही. And once you get down at Kalyan station, it doesn't mean you're blessed. येशूला स्वीकारल्यानंतर आमचं कल्याण When you होतं. accept Jesus, you get blessed. कारण आशीर्वाद देणं त्याचा अधिकार आहे. Because blessing is His right. कल्याण करणं त्याचा अधिकार He has the आहे. authority to bless. व्याधीमुक्त करणं त्याचा अधिकार Heal आहे. from sickness, He has got blessed. जीवन देणं त्याचा To अधिकार give आहे. life is His authority. सर्व सत्ता आणि अधिकार त्याचे आहे. All right and authority belongs to आणि Him. तो देव तुमच्या हृदयामध्ये आहे. And that Lord is in your hearts. हालेलुया. Hallelujah. तुमच्या हृदयाचं व्हॅल्यू किती मोठे बघा. And see how valuable your heart is. हालेलुया. Hallelujah. कारण का ते व्हॅल्युएबल आहे, का ते किमती आहे? Why is it valuable? कारण त्या हृदयाच्या धडधडीमुळे तुम्ही जिवंत आहे म्हणून नाही. Because by the beats of the hearts you are alive, it doesn't mean that. तुम्ही तुमचं हृदय देवासाठी उघडं केलं, उन्नत केलं, तो देव तुमच्या हृदयामध्ये You have आहे. amplified your hearts for the Lord and the Lord rests in your heart. हालेलुया. Hallelujah. एका पतीनं आपल्या पत्नीवर प्रेम करावं, A husband should love his wife, पण हृदय तिला देऊ नये. but he shouldn't give his heart to her. पत्नीनं आपल्या पतीवर प्रेम करावं, Wife should love her husband, पण हृदय त्याला देऊ but नये. not give a heart. आणि जर हृदय दिलं And if she gives a तर heart, ख्रिस्तानं परिपूर्ण असलेलं हृदय द्या. and give the heart that is full of Christ. हालेलुया. Hallelujah. कारण हृदयावर एकाच व्यक्तीची मालकी आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. Because there is authority of only one person on the heart, and that is the Lord Jesus Christ. आमेन. Amen. हालेलुया. हृदयाचा आणि प्रेमाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. And heart and love is interconnected. आमेन. Amen. आणि
ते कुठल्या प्रेमाने मुळे ते महत्वाचं झालेलं आहे? And because of which love it is important? ख्रिस्ताच्या प्रेमा. The love of Christ. हालेलुया. Hallelujah. बायबल सांगतो तुमची पहिली प्रीती देवावरची तुमची वाढत जावी. So Bible says your first love upon God should grow always. आमेन. Amen. आमेन. Amen. तुमचं हृदय कुणाच्या मालकीचं आहे? Your heart belongs to whom? कोणाचं आहे? येशूचं आहे, त्याच्या To मालकीचं आहे. Jesus. ते त्याचं राहण्याचं ठिकाण आहे That is the dwelling place for him. आणि ते ठिकाण दुसरं कोणाला देऊ नका. And do not give that place to anyone else. ते ठिकाण दुसऱ्याला तुम्ही दिलं If you give that place to anyone else, त्याचंही काही खरं नाही आणि तुमचंही काही खरं नाही. and there's no good for him, not good for you. ज्याचं त्याला द्या. Give what belongs to them. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूचं आहे, प्रभूला द्या. If it belongs to God, give it to God. आमेन. मग तुम्हाला देव सगळं काय देणार आहे? Then God will give you everything. हालेलुया. Hallelujah. सर्व चांगले आशीर्वाद All the मिळणार. good things in आणि life. नित्य प्रभूला धन्यवाद द्या. And give thanks to him always. आज आम्ही संपूर्ण जगामध्ये आम्ही पाहतो की उत्साहानं सण साजरा केला And जातो. today we see all over the world we are celebrating Palm Sunday. सण आहे तो And which festival is it? येरुशलेममध्ये जे उत्सवानं प्रवेश. And the triumphal entry into Jerusalem. एक 5 मिनिटं आज ब्रदर सुनील मकासरे प्रीच करणार आहे. एक 5 मिनिटं मी बोलतो फक्त. एक लक्षात ठेवा, And remember one thing. परवा एका मागच्या आठवड्यामध्ये एका सेवकाचा मला फोन म्हणजे मी त्यांच्याशी बोलत होतो And last week I was talking to a servant. आणि मी त्यांना म्हणत होते काहीतरी गोष्ट त्यांना मी सांगत होतो आणि त्यांना मी म्हणत होतो की त्यांना मला तर थोडी वेळ पाहिजे त्या गोष्टी करण्यासाठी. And I was telling him I need some time to do those things. मग ते मला म्हटले की आता होली वीक आहे. And they said to me, this is the Holy Week now. होली वीक संपला पाहिजे. And the Holy Week needs to end तो first. संपू दे. त्या होली वीक मध्ये आपण बिझी आहोत सगळे. And we are all busy in this week. तर बायबलमध्ये होली वीक हा काही कुठे शब्द नाही. And Holy Week is not mentioned in the Bible. होली इयर सुद्धा शब्द नाही. And there's no Holy Year as well. फक्त आम्हाला माहित आहे की आमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा देवापासून आहे. तो प्रत्येक दिवस आम्हाला पवित्रतेमध्ये घालवायचा आहे. And every day in our life is from God and we have to live a holy life in that day. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, ट्रेडिशन म्हणजे ही परंपरा आणि एक नुकसान काय होतं माहितीये का? So what do the traditions affect us? आम्ही ख्रिसमस साजरा करतो. We celebrate Christmas. आम्ही 31 डिसेंबर साजरा करतो. We celebrate New Year's आम्ही Eve. गुड फ्रायडे साजरा करतो. Celebrate Good Friday. गुड फ्रायडेच्या अगोदर आम्ही 40 दिवस दुःख सणाचे काही दिवस साजरे करतो. Before Good Friday we celebrate Mourning Day. ईस्टर संडे आम्ही साजरा करतो. We celebrate Easter Sunday. त्याच्या अगोदर येणार आम्ही पाहतो झावड्याचा रविवार आम्ही साजरा करतो. Celebrate Palm Sunday before it. हे जे ट्रेडिशन आहे, हे जे परंपरा आहे, याच्यामुळे काय होतं की लोकांना वाटतं हे साजरं केलं म्हणजे झालं धार्मिक जीवन. And people think if you celebrate all of these traditions, it means you're righteous. मग त्या धार्मिकतेचं गांभीर्य काय राहत नाही. There's no seriousness for the righteousness. वर्षातून 40 दिवस उपवास केले की झाला मी धार्मिक. If I fast for 40 days, I'm righteous. आणि म्हणून मी पाहतो की या गोष्टीला महत्व देऊ नका. So do not give importance to these things. तुमचा श्वास असेपर्यंत तुम्हाला पवित्र जीवन जगायचं Till you आहे. have a breath, you have to live a holy life. तुमचा श्वास असेपर्यंत तुम्हाला निरंतर प्रभूची स्तुती करायची Till you have आहे. a breath, you have to worship Him daily. तुमचा श्वास असेपर्यंत तुम्हाला तो आणि मेजामध्ये सहभागी होऊन तुम्हाला प्रभूच्या येण्याची तो येतो मरणाची तो येईपर्यंत मला घोषणा करायची Until you आहे. have a breath, you have to participate in the communion and proclaim His second coming. मी नेहमी तुम्हाला सांगतो की वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त मी गाजवतो. पौलाचं ब्रीदच ते होतं, ध्येयच ते होतं. And प्रियानो, Paul says, I preach the Christ crucified, and that was his statement. परंपरा ट्रेडिशन सगळं काय देवानं बाद करून टाकलेलं आहे, ते पूर्ण केलेलं All the आहे. traditions, rituals, Jesus has completed it. त्या सर्व प्रतिकूल गोष्टी होत्या प्रियानो. That was unfavorable for ते us. विधी आम्ही जुन्या करारामध्ये पाहत आहोत. And we were seeing those laws in the Old Testament. वर्षातून एकदा आपल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी त्या आणि मंदिरामध्ये जायचं, परमपवित्र स्थानामध्ये आपला यज्ञ पुष्पार्पण करायचा आणि पुन्हा चुकीच्या गोष्टी करायला मनुष्य मोकळा होता. And once a year to repent, go to the most holy place and sacrifice an animal there, and then again go and आणि sin. सर्व गोष्टी देवानं मोडीत काढल्या. And Christ just crucified all of them. स्तंभावर खिळून ते रद्द केलं And on the cross, He annulled all of these आणि things. नवीन करारामध्ये तुम्हाला त्यांनी मला आणलेला, तुम्हाला मला त्याने आणलेला And in the आहे. New Testament, has brought you and me. इथं ट्रेडिशन नाही, There's no tradition here. इथं प्रत्येक दिवस प्रभूसाठी आहे. Every day is for God. इथं प्रत्येक श्वास प्रभूच्या स्तवनासाठी आहे. Every breath is for the glory of इथं God. प्रत्येक कृती प्रभूच्या गौरवासाठी Every आहे. act is for the glory of God. जोपर्यंत मी भूतलावर आहे, Till I am on the earth, जोपर्यंत माझं अस्तित्व आहे, till I exist, जोपर्यंत माझा श्वास till I have my आहे, breath. आम्हाला ट्रेडिशन पाळायची We नाही. don't have to follow traditions. आम्हाला आत्म्याने भरून देवाचं गौरव And करायचं fill with the Spirit, we have to worship
worship Him. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. रोज सकाळी उठतो रोज सकाळचा दिवस मला म्हणतो की देवाचं वचन असत हा दिवस परमेश्वराने नेमलाय यात आपण उल्हास व आनंद करू Every day we get up and the word of God says, this day is appointed by God and let us rejoice and be glad in it. याच्यामधून आम्ही बाहेर येणं गरजेचं आहे We प्रिय need to come out of this. देवाला काय अपेक्षित आहे ते आम्ही पाहिलं What पाहिजे God expects, you have to see it. जुनं ते होऊन गेले नवं काय आहे All things are past away. What is सर्व new? काही नवं आहे Everything is new. ते आम्ही स्वीकारलं का We have to accept it. ते आम्ही आत्मसात केलं का Have we imbibed it? त्याचा आम्ही अंगीकार केला का And have we accepted it? त्याच्या अनुकरणामध्ये आम्ही आणत आहोत And का have we acted by it? आम्ही आमच्या स्वतःला विचारायचा हा प्रश्न आहे And this is question we have to ask ourselves. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मी कितवा झावळ्याचा रहिवास सहचारा केला आम्हाला इथे सांगता येणार नाही In my life, how many Palm Sundays you have celebrated, we don't know. कितवा गुड फ्रायडे आम्ही साजरा करणार आम्हाला सांगता येणार How many नाही. Good Friday we celebrated, we don't know. कितवा आम्ही ईस्टर संडे साजरा करणार आहोत आम्हाला सांगता येणार How नाही. many Easter celebrated, we don't know. पण किती मी देवाच्या जवळ येतो तेही मला सांगता येणार But how नाही. close I am to God, we don't know. कारण का कारण मी रूढी आणि परंपरा पाळतो Because I follow customs and traditions. मी ट्रेडिशन परंपरा पाळतो I follow the traditions. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. ह्या सर्व घटनेचं आम्ही मनन करावं निश्चितच करावं And we have to meditate on all of these events. वधस्तंभाचं आम्ही मनन करावं ते तर आमचं ध्येयच ते आमचा मुख्य उद्देश असतो आहे आमच्या जीवनाचा And our core of our life is to meditate on the cross. पण जे काही नाविन्य देवानं त्याच्यातून आणलेलं But the आहे, newness Jesus brought out of जे it, काही नवीन देवानं आम्हाला दिलेलं what आहे new God has given us, त्याच्याविषयी आम्ही आणि गांभीर्याने विचार करावा and we need to think seriously about it. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. माझ्या भावांना बहिणी My brothers and sisters, सर्व काही देवाच्या गौरव everything is for the glory of God. मी ऐकतो आपण हे बापांना क्षमा कर कारण हे काय करतात त्यांना समजत And नाही. Father, forgive them because they do not know what they do. येशू म्हणतो मला तहान लागली Jesus आहे said thirst. येशू म्हणतो माझ्या देवा तू माझा त्याग का केला Jesus says, Father, why have you forsaken me? Hallelujah. हालेलुया Hallelujah. पण प्रियानो त्याच्यानंतर काय But beloved, what after that? आम्ही एकमेकांना क्षमा करतो का Do we have forgiven each other? आम्ही द्वेष करायचं सोडून दिलंय का And do we despise each other? आमच्यातली भांडणं निघून गेलेली आहेत Are the quarrels amongst us gone? जगातल्या मोह जगातलं अट्रॅक्शन आमच्यातून निघून Are गेले the temptations of the world gone from us? स्वतःला प्रश्न विचारा And question yourself. हालेलुया Hallelujah. वधस्तंभावर जे घडलं What happened on the cross? त्याचा माझ्या जीवनावर काय परिणाम What झाला? effect it has on my life? तो झालाय का नाही Has the effect happened on आणि my तो life? झाला असेल तर तो मला दिसतोय का And if it has happened, लोकांना can तो I see it? समजतोय का Can people see it? तर समजत नसेल If they don't understand, ते परिवर्तन लोकांना कळत if they नसेल don't know the transition, तुमच्यामध्ये त्या अनुकरणामध्ये येत if नसेल it is not in act in your life, तर हे पाळून ट्रेडिशन पाळून काही उपयोग होत then no use of following the traditions. हालेलुया Hallelujah. समजतंय का मी काय Do you म्हणतो understand this? आम्ही ते स्वीकारावं You have to accept it. वधस्तंभाचं शिक्षण Accept the teaching of the cross येशूनं उद्गारलेले 7 शब्द and the 7 words spoken by त्यातलं Jesus मर्म and the importance of it. ते आम्ही का सांगतो प्रिया Why do we tell it? कारण बायबल सांगतं आम्हाला वारंवार त्यांची तुम्हाला आठवण करून देणं Because गरजेचं आहे. Bible says we need to make you remember म्हणून it आम्ही always. वारंवार ते बोलतो That is why we say it always. देव चांगला Our आहे God is good. त्याची दया His mercy endures forever. हालेलुया Hallelujah. यरूशलेमेमध्ये त्याने प्रवेश केला And he entered into Jerusalem. बायबल सांगतं And Bible says, कुणी त्याचा उच्च स्वराने जय जयकार केला and who worshipped him in high voice? वाचा 19 लुकृष वर्तमान याचा 19 अध्याय त्याचं 37-38 वचन. तो जैतून डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच जैतून डोंगराच्या उतरणीवर येशू पोहोचताच सर्व शिष्य समुदाय काय सांगितले तिथं सर्व शिष्य समुदाय तुम्ही शिष्य समुदाय आहे की नाही समुदायामध्ये आहे की नाही कुठल्या समुदायामध्ये दुरून लोक येशूला पाहणाऱ्या समुदायामध्ये का देवाच्या जवळ येऊन देवाला आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे देवाचे शिष्य वर्गात कोण आहात तुम्ही हालेलुया तुम्ही शिष्य आहात कारण येशूच्या शिष्यांना ख्रिस्तीय नाव मिळालं शिष्य समुदाय पुढं जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती काय पाहिली जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून त्या सर्वांमुळे काय करत होते ते आनंद करत होते आणि मग उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले महत्कृत्य त्यांनी पाहिली आनंद करत होते आणि मग कसं म्हणत काय करत होते उच्च स्वराने उच्च स्वर म्हणजे कसा मोठा आवाज उंच आवाज उच्च स्वराने
देवाची स्तुती करू म्हणू लागले. देवाची स्तुती करून म्हणू लागले. प्रभूच्या नामाने येणारा राजा प्रभूच्या नावानं येणारा राजा धन्यवादित असो. धन्यवादित असो. स्वर्गात शांती स्वर्गात शांती आणि उर्ध्वलोकी गौरव. आणि ऊर्ध्वलोकी गौरव. हालेलुया. उच्च स्वरानं ज्यांनी महत्कृत्य पाहिले ते करू लागले. उच्च स्वरानं देवाचा महिमा वर्णन करू लागले. And in a loud voice, they describe the greatness of God. आणि तुमचं आणि माझं काम आहे And our work is, प्रभूची नित्य स्तुती and करणं, worship Him always, नित्य देवाचे स्तवन करणं, and praise Him always, निरंतर प्रार्थना pray करा, unceasingly, निरंतर स्तवन करा, and worship unceasingly, प्रभूच्या नावाचा महिमा वर्णन and करू. worship His name always. देव नेहमी चांगला आहे. Our God is always good. तुमच्या माझ्यासाठी तो नेहमी चांगला For you and me, He's always good. मग त्याला सादर होताना So, उच्च स्वर करा. so while you present yourself, present in high हालेलुया. voice. म्हणून मी नेहमी काल सुद्धा मुलांना सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही प्रभूची आराधना करता प्रभूकडे पहा आणि देवानं माझ्या जीवनामध्ये काय केले त्याची आठवण करा. म्हणजे आपोआप तुमचा आवाज वाढणार आहे. So when you worship the Lord, just remember what He's done for you, and always automatically your voice will increase. त्याच्या उपकाराचं उतराई कसं होणार आहोत. And how will we return back His favor? उच्च स्वरानं म्हणा प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. Blessed is the King who comes in the name of उच्च the Lord. स्वरानं म्हणा हालेलुया. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. आमेन. हालेलुया. याच बंधू सुनील मकासरे पुढे येतील आणि देवाच्या वचनातून ते मार्गदर्शन करतील. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. येतो माझा. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. आमेन. Our God is good. त्याची दया सनातन आहे. His mercy endures forever. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो When I was in college, आणि माझं कॉलेज लोणावळ्यापासून एका खेडेगावामध्ये होतं and my college is in a village from Lonavala, आणि तिकडं जर जायचं असेल and you have to go there, तर मला माझी जर बस हुकली and if I miss my bus, तर कसं जायचं ते मला अवघड होतं. so I wasn't sure how to reach there, काहीतरी साधन मला पाहिजे असायचं and I need some medium to go there, आणि कधी कधी लेट झाल्यामुळं बस हुकायची. and if I get late, I used to miss the bus, आणि मग ज्या वेळेस असं काही व्हायचं and whenever I used to miss it, तर पुढं कसं जायचं असा प्रश्न and असायचा. I had a question how to move forward, पण ज्या वेळेस मी एक गाणं म्हणायचो and I used to sing a song, आणि mग अद्भुत कृत्य घडायचं. and the wonderful thing used to happen there. आणि ते गाणं कोणतं होतं माहिती And आहे what का? was the song? प्रभुरायाला ममत्रा त्याला होसाना गा होसाना. And sing song to the Lord who is my Redeemer. त्याचा अर्थ असा आहे And the meaning is, की "हे प्रभू तू मला साह्याने मदत कर." and Lord Jesus, please help me. होसाना शब्दाचा अर्थ आहे Meaning of Hosanna is, हे प्रभू तू आम्हाला तार, and Lord Jesus, help तू us आमच्या सहाय्याला ये. and help us. आणि ज्या वेळेस मी हे गाणं म्हणायचो And when I used to sing it, त्यावेळेस एक काहीतरी घडायचं and something used to happen, आणि कोणीतरी यायचं आणि माझ्याजवळ येऊन उभं राहायचं and someone used to come and stand in front of me, आणि माझ्याजवळ बाईक घेऊन यायचं आणि मला म्हणायचं चला कॉलेजवर येऊन सोडतो. and someone used to take a bike, and then he used to say, I'll give you a lift to college. आणि ज्या वेळेस असं काही घडलं And when something used to happen like मी this, ते गाणं म्हटलं I used to sing a song, आणि माझा अनुभव आहे and I experienced it. ज्या वेळेस तसं घडलं Whenever those things happen, मी गाणं म्हटलं आणि देवाने मला मदत पाठवली. and I used to sing a song, and God used to send me help. होसाना शब्दाचा अर्थ आहे Meaning of Hosanna is, प्रभू तू आम्हाला साह्याने मदत कर. and God Jesus, please help us. आपण सर्व पापाच्या दलदलीत होतो, And we were all in the pit of sin, चिखलात रुतलो होतो and we were in the mud of आणि sin, प्रभूने आम्हाला वर काढलं and Jesus brought us out. आणि आम्हाला वर काढण्यासाठी And after He brought us out, पापाच्या दलदलीतून and through the sin, चिखलाच्या दलदलीतून आम्हाला वर काढायचं होतं and through the mighty clay, आणि देवाने त्याचा पुत्र पाठवला, He sent His Son, येशू ख्रिस्ताला पाठवलं and He sent Jesus Christ, आणि आमची सुटका केली. and He delivered us. आणि होसाना शब्दाचा अर्थ And आहे meaning of Hosanna is, प्रभू तू आम्हाला वाचव, and Jesus save us. तू आमचं तारण कर. You have to redeem us. म्हणून होसाना होसाना शब्दाचा अर्थ
अर्थ आहे Meaning of Hosanna, Hosanna is प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, a king who comes in the name of the Lord, let him be blessed, कारण तो आम्हाला वाचवण्यासाठी आला. because he's come to save us. ज्यावेळेस येशूला जगात पाठवलं When Jesus was sent into the world, त्यावेळेस योहान त्याच्याविषयी म्हणाला, and John said, हा पहा जगाचे पाप हरण करणारा he is the one who will take the sins of the world देवाचा कोकरा. and the Lamb of God. आणि तो कोकरा केव्हा अर्पण करायचे माहितीये का? And when you have to sacrifice the lamb, ज्यावेळेस नियमशास्त्राप्रमाणे and according to the law वलांडणाचा सण साजरा करायचा, of celebrating the Passover, त्यावेळेस वलांडणाचा कोकरा अर्पण that is when you sacrifice the lamb. आणि मग येशू ख्रिस्त हा And when Jesus Christ, वलांडणाचा कोकरा म्हणून या जगात he आला. came to the world as the lamb of the Passover, त्या वलांडणाच्या सणाची सुरुवात and the start of the feast, झावळ्याच्या रविवारपासून झाली. it starts from Palm Sunday. आणि मग आपण त्याच्यानंतर गुड फ्रायडे आणि ईस्टर साजरा करतो. Then we celebrate Good Friday and Easter. आज संपूर्ण जगभर झावळ्याचा रविवार साजरा करत आहेत. And all over the world we celebrate Palm Sunday, आपण परंपरा म्हणून करत नाही. not as a tradition, आता आपण परंपरा सोडून दिलेल्या आहेत. and we have left behind the tradition. आपण आता आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक आहोत. And we walk by the inspiration of Spirit. पण झावळ्याचा रविवार का साजरा केला So जातो why do we celebrate Palm Sunday? याचं एक थोडक्यात मर्म आपण बघून घेऊया. And we have to understand the importance. येशू ख्रिस्त हा जगाचे पाप हरण करणारा, And Jesus Christ who used to take the sins of the world, देवाने पाठवलेला वलांडणाचा कोकरा होता. and the lamb sent by God for sacrifice. आणि निर्गम 12 मध्ये असं म्हटलेलं आहे, Exodus 12, वलांडणाचा कोकरा जर साजरा करायचा असेल and if to celebrate the Passover, तो कोकरा निर्दोष असावा and the lamb should be unblemished, आणि त्याची 5 दिवस परीक्षा करण्यात यावी. and it should be tested for 5 days. आणि झावळ्याचा रविवार जो आहे And on the Palm Sunday तो गुड फ्रायडेच्या आधी 5 दिवस असतो. comes 5 days before Good Friday. आणि मग ज्या दिवशी येशूने यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश केला, And when Jesus entered into Jerusalem, त्या दिवसापासून 5 दिवस and 5 days after that, येशू ख्रिस्ताची परीक्षा करण्यात आली. Jesus was tested. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो यरूशलेमेत गेला, On the second day, he went to Jerusalem. यरूशलेमेत ज्यावेळेस त्याने प्रवेश केला, When he entered Jerusalem, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी, on the next day, that is Monday. म्हणजे तो एक्झॅक्ट तो दिवस सोमवार होता असातला भाग नाही, So we don't know if it was a Monday, दुसरा दिवस जो होता but the second day after entry, त्या दिवशी on that day, तो मंदिरात गेला he went into a temple आणि त्याने पहिलं मंदिराचं शुद्धीकरण केलं. and he purified it. त्याने मंदिराचं He शुद्धीकरण केलं. purified it. मग त्याच्यामुळे लोकांना राग आला. Then people got angry. लोकांना राग आला, People got angry कारण ते सगळे परंपरेप्रमाणे करत because होते. they were according to traditions, मंदिरामध्ये कर विक्रय चालला होता and the tax collection was going on there, आणि देवाचं मंदिर भ्रष्ट होतोय. and the temple of God was getting corrupted, आणि म्हणून येशूला त्याचे सात्विक राग आला and that is why Jesus was angry, आणि त्याने मंदिरातून व्यापाऱ्यांना हाकललं. and he took away the traders from the temple. त्याच्या दुसऱ्या दिवशी On the second day, त्याच्या अधिकाराविषयी त्याला प्रश्न he विचारण्यात was आला. questioned about his authority, एकदा तो चालला असताना अंजिराच्या झाडाला शाप दिला. and while he was going, the fig tree was cursed, त्या ठिकाणी येशूने विश्वासाचं सामर्थ्य दाखवलं and Jesus showed the power of faith, आणि नंतर मग पुत्राचा दृष्टांत दिला and then he gave the vision of the son आणि मग कामकऱ्याचा दृष्टांत त्याने दिला and the vision of the worker, आणि सगळे दाखल्याच्या द्वारे त्याने समजावून and through सांगितलं. parables he spoke, आणि त्या प्रत्येक ठिकाणी and on all those places, शास्त्री पुरुषांनी त्याची परीक्षा and the घेतल्यानंतर Pharisees, Sadducees were testing म्हणजे him, त्याला पारखण्यात आलं and he was tested there, आणि ओलांडण्याच्या कोकऱ्याप्रमाणे and according to the lamb of the Passover, त्याची 5 दिवस परीक्षा करण्यात आली 5 days he was tested, आणि त्याच्यानंतर मग त्याला वधस्तंभावर देण्यात and आलं. after that he was given on आणि the त्या cross, प्रत्येक वेळेस तो निर्दोष सापडला and every time he was found innocent, आणि मग ओलांडण्याचा कोकरा हा निर्दोष असावा लागतो. and the lamb of the Passover needs to be आणि मग innocent, ते आपण बघतो की 5व्या दिवशी येशूला वधस्तंभावर देण्यात आलं. and then we see on the 5th day he was crucified, आणि मग याविषयी आपण गुड फ्रायडेच्या दिवशी ऐकणार आहोत. and we'll see about that on Good Friday. आणि मग यासाठी आपल्याला आचार्य आत्रे हाल या ठिकाणी पिंपरीमध्ये यावं लागेल. For that we have to go to Acharya Hotre Hall in सकाळी Pimpri, 10:30 ते 3 वाजेपर्यंत आपली and मीटिंग असेल 10:30 a.m. to 3 we have the आणि आपले meeting there, पास्टर त्या ठिकाणी देवाच्या वचनातून and our बोलतील. pastor would speak us through the word of आज God. आपण झावळ्याचा रविवार साजरा करत Today असताना while celebrating Palm काही Sunday, देवाची वचनं आपण बघूया, let us read the word of God की त्याचं आपण थोडं महत्त्व बघूया and the importance of those verses आणि मग देव आपल्याशी वचनातून बोलणार आहे. and what God wants to talk to त्या us. गोष्टी आपण बोलूया. Let us see it. जकर्याचा 2रा अध्याय And Zechariah आणि 10वं वचन. 10, जकर्या 2:10. हे सियोन कन्ये
हे सियोन कन्ये जय जयकार व उल्हास कर, जय जयकार व उल्हास कर, कारण पहा कारण पहा मी येईन, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करेन, मी येईन तुझ्यात वस्ती करेल, असे परमेश्वर म्हणतो. असे परमेश्वर म्हणतो. Sing and rejoice, O daughter of Zion, for behold, I am coming and I will dwell in your midst. यरुशलेमेत त्या दिवशी येशू जयोत्सवाने का प्रवेश करत होता? And why did Jesus enter Jerusalem in a triumphal manner? बघा, परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. And Jesus loves us. तुम्ही इथं जे सर्वजण बसलेले आहात All of you sitting here, आणि तुम्ही परमेश्वराचे भय धरणारे लोक you आहात are people who fear the Lord. आणि म्हणून भयाने या ठिकाणी तुम्ही येऊन बसलेले That is why आहात. with fear you are sitting here. आणि बायबल सांगतं, And Bible says, बाप जसा आपल्या पुत्रावर ममता करतो, and like father loves his son, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. like Lord loves the people who fear him. आणि आपल्या बापाला नेहमी वाटत असतं And so the father feels, की आपल्या मुलाने आपल्या जवळ असावं. and our son should be near to us. आणि म्हणून या ठिकाणी So in this place, देव जो आपला पिता, and Father, Lord who is our त्याला Father, आपल्यामध्ये वस्ती करायची He wants होती to dwell in us. आणि म्हणून त्याला आपल्यामध्ये यायचं So होतं. He wanted to come आणि into us. म्हणून या ठिकाणी तो असं म्हणत आहे, That's why He says here, हे सियोन कन्ये and daughter of Zion, जय जयकार कर, उल्हास कर, and behold, कारण पहा मी येईन, because I am coming, मी तुझ्यामध्ये वस्ती करीन, I'll dwell in your midst, असे परमेश्वर म्हणतो. says the Lord. त्याच्या पुत्राच्या द्वारे तो आपल्यामध्ये आला, And through His Son He came into कारण us, त्याला आपल्यात वस्ती करायची because He होती. wanted to dwell with us. आणि म्हणून योहान 1:1 मध्ये असं म्हटलेलं That's why आहे John 1:1 it की says, प्रारंभी शब्द होता, in the beginning was the Word, शब्द देवासह होता, Word was with God, शब्द देव होता. and Word was God. आणि पुढे 9व्या-7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, And the 7th verse, त्याने आम्हामध्ये वस्ती He केली, dwelt with us, देवाने आमच्यामध्ये वस्ती केली. and God dwelt with त्याने us. त्याचा आपला एकुलता एक पुत्र पाठवला, He sent His only begotten Son. तो आमच्यासाठी पाठवला. For us He sent it, त्याने देहामध्ये वस्ती केली and He dwelt in us with आणि flesh. आमच्यासाठी ते आमचं जे पापाचं वेतन मरण The होतं wages of our sin which was ते death, त्यानं भरून दिलं. and He paid it. आणि ते वलांडण्याच्या सणाची पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी And to complete the process of the Passover, आणि शास्त्रात जे जे काही लिहिलेलं आहे whatever is written in scriptures, ते पूर्ण to होण्यासाठी fulfill all of those, येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. Jesus came into this world. आणि त्या वलांडण्याच्या सणाची जी सुरुवात आहे And the beginning of the Passover ती झावळ्याच्या रविवारपासून starts झाली. from Palm Sunday. आणि परमेश्वराने आमच्यामध्ये वस्ती केली. And Jesus dwelt in us. आणि जे जे काही परमेश्वराने केलं And whatever God did, ते त्याने वचनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. and through the word is written there. आणि म्हणून आम्हाला वचनाचा अभ्यास करणं फार That गरजेचं is why आहे. we need to study the word. आणि ज्याच्याकडे वचन असतं Who has the word, त्याचं कल्याण होतं he असतं. gets blessed. बायबल सांगतं, And Bible says, जो वचनाकडे लक्ष लावतो who pays attention to the word, त्याचं कल्याण he होतं. gets blessed. आता पास्टरने या ठिकाणी सांगितलं, And Pastor told us, इथे जे जे बसलेले आहे all those sitting here, त्या सगळ्यांचं कल्याण हो, all should be blessed. सगळ्यांचं कल्याण May all होईल, be blessed. कारण आपण वचनाप्रमाणे आचरण करणारे लोक Because we आहोत. people who act by the word of God. शिलो मंडळी वचनाचं मनन करणारी मंडळी And आहे. Shiloh Church meditates on the word of God. शिलो चर्च वचनाप्रमाणे चालणारी Shiloh मंडळी Church आहे. acts by the word of God. वचनाचा अभ्यास करणारी They मंडळी study आहे. the word of God. वचन पाळणारी मंडळी They आहे. follow the word of God. आणि म्हणून वचनाविषयी आपण आज बघणार So आहोत. we say about the word of God, आणि म्हणून आपण देवाच्या वचनातून बघत असताना बघूया, and let us see जखरिया 9:9 मध्ये असं म्हटलेलं आहे. Zechariah 9:9. आता आपला राजा कसा आहे ते आपण बघणार Let आहोत. us see how a king is. वाचा. सियोन कन्ये सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये यरुशलेम कन्ये गजर कर. गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे. तो लीन आहे. गाढवावर गाढवावर, गाढवीच्या पोरावर गाढवीच्या पोरावर, म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. शिंगरावर बसून येत आहे. Rejoice greatly, O daughter of Zion. Shout, O daughter of Jerusalem. Behold, your king is coming to you. He is just and having salvation, O colt, the foal of a donkey. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सियोन कन्ये तू गजर कर, And rejoice greatly, daughter of कारण Zion. तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. Because your king is coming to आणि you. हा राजा कसा आहे? And how is the king? पहिली गोष्ट, हा राजा जो आहे The first thing, the king is, तो न्यायी आहे, he's just तो यशस्वी आहे, and he's आणि तो successful. लीन आहे. And he is तो न्यायी lowly. आहे, And he's just, तो न्यायी आहे, he's just, तो यशस्वी आहे, he's successful, आणि तो लीन and आहे. he is lowly. आणि म्हणून तो गाढवीच्या शिंगरावर बसून And that आलेला आहे. is coming on a colt. आमच्या राजाचे गुण आमच्यात येणं And the गरजेचं आहे. qualities of a king should come into us. आम्ही न्यायाने वागलं पाहिजे, We should walk justly कारण आमचा देव न्यायी आहे. because our God is just. आम्ही विजयी आहोत, We are victorious कारण आमचा देव यशस्वी because आहे. our God is victorious. त्यानं आम्हाला यश दिलेलं आहे, He's given us victory आणि आम्ही नम्र असलं and we पाहिजे. should be humble. बायबल आम्हाला सांगतं, Bible says, येशू देव जो आहे तो नम्र जनांची
नम्रांच्या ठाई बसतो Our God dwells in the humble. आणि म्हणून देव आम्हाला नम्र करत That is असतो why God makes us आणि humble. मग ज्यावेळेस तो आम्हाला नम्र करतो But when He humbles us, त्यावेळेस तो आमच्या गोष्टींना मान्यता देतो then He accepts all our आणि म्हणून things. आमचा राजा जो आहे So our King, तो न्यायी आहे He's just, तो यशस्वी आहे He's successful, आणि तो नम्र आहे and He's humble. आणि हेच गुण आमच्यामध्ये येणं And गरजेचं all आहे these characters should आता come या into सर्व us. गोष्टी ज्या आमच्यामध्ये येतील So when these things come into us, तर आम्ही देवाने दिलेली धार्मिकता आम्हाला मिळते the righteousness given to us by God, we get it. आणि मग ती जी धार्मिकता आहे And the righteousness ती येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेली धार्मिकता आहे given to us by Jesus Christ. येशू ख्रिस्ताने आमचं पाप क्रुसावरती घेतलं And Jesus Christ took our sins on the cross पापाला वधस्तंभावरती खेळून टाकलं and crucified our sins on the cross. आमचं सर्व पाप त्यानं घेतलं Took us all our आणि sins, त्याची धार्मिकता आम्हाला दिली and He gave us His righteousness आणि आम्हाला धार्मिक बनवलं and made us righteous. आणि मग धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात And to the head of the righteous there are बायबल आम्हाला blessings. सांगतं And the word says, आणि म्हणून स्तोत्र संहिता 92:12 मध्ये असं म्हटलेलं आहे and Psalms 92:12, देवाने आम्हाला धार्मिक बनवलं and God made us righteous. आणि मग धार्मिक कसा असतो त्या ठिकाणी म्हटलेलं So आहे how is a righteous? How a righteous is? 92:12 धार्मिक खजुरीसारखा समृद्ध होईल, धार्मिक खजुरीसारखा समृद्ध होईल तो लबानोनावरल्या गंध सरूसारखा वाढेल. तो गंध सरूसारखा वाढेल. The righteous shall flourish like a palm tree. He shall grow like a cedar in Lebanon. आता नीतिमान किंवा धार्मिक जो आहे So the righteous, तो खजुरीसारखा समृद्ध होईल. and he shall flourish like the palm tree. पण तो खजुरीसारखा समृद्ध कसा होईल? But how will he flourish? पुढच्या वचनामध्ये असं म्हटलं next verse. 13 वचन वाचा. जे परमेश्वराच्या मंदिरात रोपलेले असतात जे परमेश्वराच्या मंदिरात रोपलेले असतात ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. Those who are planted in the house of the Lord shall flourish in the courts of our God. याचा अर्थ असा आहे And it means, की जर आपण देवाच्या मंदिरात आलेलो आहोत, and if we are come into the temple of God, त्याच्या अंगणात रोपलेलो जर we आहोत, are planted in His courts, वचनाच्या द्वारे आपली समृद्धी होते. and through the word we get prospered. जितकी आपण वचन वाचू, More we read the word, जितके वचन आपण शिकू, and more we learn it, आम्ही समृद्ध होत जाऊ, and we get prospered, आमची भरभराट होत जाईल. and we get prospered. बायबल आम्हाला सांगतो, And Bible says, जो वचनाकडे लक्ष लावतो who pay attention to the word, त्याचे कल्याण होते, he get blessed, त्याची समृद्धी होते. he gets flourished. आणि मग आपण आजचा जो आपला विषय आहे, So our topic today, जरी झावळ्याचा रविवार असला if it is Palm Sunday, तर ज्या वचनाच्या द्वारे ज्या 7 गोष्टी घडतात, the 7 things happen through the words, की जे वचन जे आहे ते 7 गोष्टी आपल्या जीवनामध्ये करतं. and the 7 things the word does in our lives, त्या 7 गोष्टी आज मी तुम्हाला the सांगणार 7 आहे. things we'll tell you. आणि मग त्यामुळे आपण समृद्ध होणार And आहोत. through that we flourish in our life. त्या वचनाकडे जर आपण नीट लक्ष If दिलं, we pay attention to that word, वचन आमच्या जीवनात काय कार्य करते, what work does the word does in our life? त्या 7 गोष्टीच्या द्वारे मी तुम्हाला Through the सांगणार 7 आहे. things I'll tell you. पण फक्त 7च नाही तर त्यापेक्षा अधिक आहेत, Not only 7, there are more things, पण 7 गोष्टी या महत्वाच्या but आहेत. 7 important things I'll tell you. ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो, And whenever we read the word of God, त्यावेळेस आमचा नवा जन्म होतो, and we are born again, आमचं शुद्धीकरण होतो, we are purified, आमची वृद्धी होते, we grow, आमची भरभराट होते, we flourish, आम्ही नाशापासून वाचतो. and we are saved from destruction. अशा 7 गोष्टी आमच्या जीवनात घडतात. 7 things are happening in our lives. त्याविषयी आपण जरा थोडक्यात And अभ्यास let us करणार read आहोत. about it. तर आजचा जो आपला टॉपिक जो आहे, The topic today is, की परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे through the word of God, 7 गोष्टी आमच्या जीवनात घडतात. 7 things happening in our life. त्यापैकी पहिली गोष्ट The आहे, first thing, परमेश्वराचं जे वचन आहे and the word of God, त्याद्वारे आमचा जन्म होतो. and we are born again. परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे Through the word of God, आमचा जन्म होतो. we are born again. पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतं, Bible tells us, पहिले पेत्र पहिला अध्याय 23 वचन, 1 Peter 1 and 23. पहिले पेत्र पहिला अध्याय 3 वचन, आपल्या 23 वचन, 23 वचन, 1 पेत्र 1:23. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्म विलेले आहात. टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्म दिलेले आहात. having been born again not by the corruptible seed, but in incorruptible, through the word of God, which lives and abides forever. Because, म्हणजे देवाचं वचन so the word of God आम्हाला जन्म देत असतं, gives us life, आम्हाला जन्म देत असतं. makes us born again.
येशू ख्रिस्त ज्यावेळेस निकेदेमाशी बोलत होता When Jesus was talking to Nicodemus, तेव्हा येशूने त्याला सांगितलं and Jesus told him, नव्याने जन्मल्या वाचून being born again, देवाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होत no नाही. one can enter the kingdom of God. आणि योहान 3:5 मध्ये असं म्हटलेलं And आहे John 3:5, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून and being born by water and spirit, कोणालाही स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. except no one can enter the kingdom याचा of अर्थ God. असा आहे This means, की देवाचं वचन आम्हाला जन्म देतं. and the word of God makes us born again. आम्ही आमच्या आई वडिलांच्या पोटी जन्मलेला असतो, And we are biologically born by our parents. पण आम्ही जन्माने ख्रिस्ती म्हणून आम्ही ख्रिश्चन नसतो. But we are not born Christians. आमचा देवाच्या राज्यात जोपर्यंत प्रवेश होत नाही, Until we enter the kingdom of God, जोपर्यंत आम्ही येशूला आमच्या हृदयात घेत नाही, until we accept Christ in our hearts, आणि येशूला आमच्या हृदयात जर घ्यायचं असेल, and if we want Christ in our hearts, आम्हाला आमच्या पापांचा पश्चाताप करायचा we have to आहे, repent for our sins येशूकडे क्षमा मागायची आहे, and ask forgiveness, कारण येशूलाच पापाचं वेतन मरण भरून दिलेलं because आहे. only Jesus has paid the wages of आणि sin. ज्यावेळेस आम्ही येशूला आमच्या हृदयामध्ये तारणारा म्हणून स्वीकारतो, And when we accept Jesus in our hearts as a Savior, त्याच वेळेस आमचा देवाच्या राज्यात प्रवेश होतो. only then we enter the kingdom of God. तोपर्यंत जरी आम्ही ख्रिस्ती कुटुंबात जन्मला असतो, Until then, if we are born in a Christian तरी family, देवाच्या राज्यात आमचा प्रवेश झालेला नसतो. we have not entered the kingdom of God. ज्या दिवशी आम्ही येशूला मुखाने कबूल करतो Only the day we accept Jesus आणि with our आपल्या mouths, अंतकरणात त्याला तारणारा म्हणून in our स्वीकारतो, hearts we accept Him as a personal Savior, त्याच्यावर विश्वास ठेवतो, and we believe in Him, आणि वचनाच्या द्वारे आमचा पुनर्जन्म होतो. and through the word we are born again. आणि म्हणून असं म्हटलेलं And आहे that's why it says, की जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल and if someone who is with Christ तर तो नवी उत्पत्ती is a आहे, new creation, जुने ते होऊन गेले, all things are passed away, ते पाहते सर्व नवे झाले आहे. everything has become new. याचा अर्थ असा आहे And it means, की वचनाच्या द्वारे आमचा नवा जन्म होतो. through the word we are born again. ज्यावेळेस आम्ही वचन ऐकतो, When we listen to the word, वचन ग्रहण करतो, when we accept the word, ज्यावेळेस स्वीकारतो, when we accept it ते in our hearts, मान्य करून पाळतो, accept it and follow it, त्याच वेळेस आमचा नवा जन्म होतो. that time we are born again. पहिलं जे वचनाचं कार्य आहे, So the first thing that the word does, आमचा नव्याने जन्म होतो. it makes us born again. अजूनही आम्ही जर येशूला स्वीकारलं नसल, So if we haven't accepted Jesus तर still, वचनाच्या द्वारे so through the word किंवा शब्दाच्या द्वारे and through His word, आम्ही येशूला स्वीकारायचं we आहे, have to accept Christ. म्हणजे आम्हाला नव्या जन्माचा अनुभव येईल. That's when we get आणि the मग experience पवित्र of a new शास्त्र आम्हाला life. So सांगतं, the Bible tells us, जुने ते होऊन गेले, all things are passed away, पाहते सर्व नवं झालं आहे. everything has been renewed now. आमचं जीवनच नवं बनतं. Our life has been renewed. पूर्वीसारखे आम्ही असत We राहील. are not people of old. आमच्यातला आदमाचा स्वभाव निघून जातो, And the behavior of Adam goes away. दिवसेंदिवस आम्ही नवे नवे होत जातो. And day by day we are getting आणि new. पवित्र शास्त्र आम्हाला And the सांगतं, Bible tells us, आता जो आपण सध्या अभ्यास करत आहोत, things we are studying, आम्ही प्रभूच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडत आहोत. and we are the reflection of the greatness of God. प्रतिबिंब कशाच्या द्वारे पडतं? And through what the reflection falls? देवाच्या वचनाच्या द्वारे. Through the word of God. आणि म्हणून आम्हाला वचनाचा अभ्यास करायचा That is आहे. why we need to study the word पहिली of गोष्ट God. आपण And बघितलं, the first thing, वचनाच्या द्वारे आमचा नवा जन्म होतो, and through the word we are born again, नवीन जन्म होतो. a new birth. दुसरा मुद्दा आहे, And the second thing, वचनाद्वारे आमची वाढ होत असते. through the word we are grow. वचनाच्या द्वारे आमची वाढ होत असते, Through the word we grow, म्हणजे आमची प्रगती होत असते. and we progress. म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, Bible tells us आम्ही आत्मिक लोक आहोत, we are spiritual people. आमचा आत्म्याने जन्म होतो. We are born with the Spirit, हे बघा, मनुष्य जीव आत्मा शरीराने बनलेला आहे. and man has heart, body, and soul, जीव आत्मा शरीर. and heart, body, and soul. आणि मग आमच्यामध्ये जर आत्मा आहे, So if we have the Spirit with us, तर आमचा आत्मिक मनुष्य सुद्धा आहे. we have a spiritual man. आणि मग आम्हाला जर जगायचं असेल, So if we have to live, तर आम्ही आत्म्याच्या द्वारे जन्मलं पाहिजे. we have to live through आणि Spirit. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला So the सांगतं, Bible tells us, देहाच्या नव्हे not by the body, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. walk by the Spirit. आणि जर आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं If we असेल, have to walk by the Spirit, तर आम्हाला वचनाची गरज आहे. we need the word. आणि म्हणून आमची जर वाढ व्हायची असेल, So if we need to grow, देवाच्या वचनाची आम्हाला गरज we आहे. need the word of God. आपण जर बघितलं We see, तर येशूने एक दाखला दिलेला आहे. and Jesus gave a parable, मत्ती शुभवर्तमान 13वा अध्याय 3 ते 9 या वचनामध्ये, Matthew 13, 3-9. तुमचं जे घर जे आहे, And your house, तुम्ही खडकावर बांधलं पाहिजे. and you have to build it on the rock. खडकावर घर बांधलं To पाहिजे. build your house on the rock. आणि खडक काय आहे? And who is the rock? देवाचं वचन आहे. The word of God. ज्या वचनावर जर आम्ही घर बांधू, If we build a house on the word, तर आमचं घर टिकल. then our house would last. आणि मग किती प्रॉब्लेम आले, So how many problems come in? तर आम्हाला अडचण येणार We नाही. won't face any situations. सैतानाशी लढताना येशूने कशाला लढला माहिती का?
And while fighting with Satan, what did Jesus say? असं लिहिलं आहे, It is written. असं लिहिलेलं It आहे. is written in the Bible. आणि वचनात जे लिहिलेलं आहे, And whatever is written in the verse, वचनाची तलवार असं म्हटलेलं आहे. it is a sword of the verse. आणि मग वचनाच्या तलवारीने सैतानाशी येशू लढला. So Jesus fought with devil with the sword of the आम्हाला पण word. आमच्या जीवनात येणाऱ्या समस्यांशी लढायचं असेल If we want to fight the problems in our तर lives, देवाचं वचन आम्हाला पाहिजे. the word of God, we need it. आणि मग देवाचं वचन काय करतं? So what the word of God does, तो आमची वाढ करत असतं. it makes us grow. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय आणि 32वा वचन वाचा. Acts 20 and प्रेषित 32. 20:32. आता मी तुम्हास देवाकडे आता मी तुम्हास देवाकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे निर्वितो, त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो. तो तुमची वृद्धी कराव्यास तो तुमची वृद्धी म्हणजे वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व जनांमध्ये तुम्हास वतन द्यावयास समर्थ आहे. म्हणजे तो वाढ करायला समर्थ आहे. So now, brethren, I commend you to God and to the word of his grace, which is able to build you up and give you an inheritance among all those who are sanctified. म्हणजे आपण या ठिकाणी बघतो, So we see here, आमची जर वाढ व्हायची असेल if we have to grow, तर आम्ही देवाच्या वचनाकडे आलं we पाहिजे. need to come to the word of God. वचनं शोधून काढली We पाहिजे. need to find out the verses त्याच्यावर मनन केलं and पाहिजे. meditate on that word. ज्यावेळेस आम्ही वचनाचे मनन करायला लागू, And when we meditate on the word, आमची वृद्धी होते, we grow, आमची वाढ होते, we prosper, आमची समृद्धी होते. and we get flourished. देवाच्या अंगणात ह्या सगळ्या गोष्टी घडतात. All this happens in the courts of the God. देवाच्या मंदिरात ज्यावेळेस आपण येतो, When you come into the temple of God, आपण वचन ऐकतो, when you listen to the word, वचन आमची दिवसेंदिवस वाढ करते. and the word makes us grow every day. तिसरा मुद्दा, The third thing, आम्हाला देवाच्या राज्याचे वतन मिळते. and we get a part of the inheritance of the kingdom of God. वचनाच्या द्वारे आम्हाला देवाच्या राज्याचे वतन मिळते. And through the word, we get a part of the kingdom of God. किंवा आम्ही देवाच्या राज्याची वारीस बनले जातो. And we become inheritors of that kingdom. पुन्हा तेच वचन वाचा. Let us read that word. प्रेषित 20:32. आता मी तुम्हास देवाकडे आता मी तुम्हाला देवाकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे निर्वितो, कृपेच्या वचनाकडे सोपवितो. तो तुमची वृद्धी करावयास हं? व पवित्र केलेल्या सर्व जनांमध्ये तुम्हास वतन द्यावयास समर्थ आहे. म्हणजे पवित्र जनामध्ये लोकांमध्ये तुम्हाला वतन मिळणार आहे. So you will get an inheritance among those who are sanctified. म्हणजे देवाच्या राज्याचं आम्हाला वतन मिळणार आहे. So we'll get a part of the kingdom of God. देवाच्या राज्याचं वतन मिळणार आहे. We'll get a part of the kingdom of God. ज्यावेळेस देवाने आमच्यासाठी राज्य देव केलेलं आहे, And when God has given his तर kingdom त्याने for आम्हाला us, वतन पण देऊन he's केलेलं given आहे. us an inheritance in आम्हाला that. जर देवाला त्याचं वतन मिळवायचं असेल, But if we want to get at that for ourselves, देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष लावलं we need to pay पाहिजे. attention to the word of God. आणि म्हणून तो स्तोत्रकर्ता म्हणतो, So the psalmist says, हे प्रभू माझं सगळं लक्ष तुझ्या निर्बंधाकडे असू दे. Lord, let me pay attention to all your statutes, तुझे वचन माझ्यासाठी निर्बंध असू दे. and let your word be laws for me, त्यामुळे मला तुझ्या राज्याचं वतन मिळणार so आहे. that I get the inheritance of a kingdom. आणि म्हणून दाखल्यामध्ये असं म्हटलेलं आहे, It's written in the parable. आपण बघतो ज्यावेळेस झावल्याच्या ड्रायव्हरच्या पुढे येशू एका ठिकाणी दाखला देतो, And Jesus gave a parable after Palm Sunday, मग तो एका मालकाचं उदाहरण देतो. and he was talking about a master. द्राक्षमाळा लावून जातो तो मालक, And the master plants the wine, प्रत्येकाला त्या नोकरांना सांभाळायला देतो. and he gives the responsibility to all his आणि servants. त्यांना सांगतो की तुम्ही आता याच्यावरती कमवा म्हणून. And he says, you have to earn more on this. आणि प्रत्येक जण काय ना काहीतरी कारण सांगतो. And all of them have a reason. ज्याला 5 दिले असतात तो मोहरा 5 वरती 10 मिळवतो. And someone doubles it who's given 5. नंतर मग द्राक्षमळाचं रक्षण कसं करायचं ते प्रत्येकाचा प्रश्न So असतो. how to protect the vineyard? Everyone had a question there. हे सगळं याच्यासाठी आहे For why this is all for? की वतन कसं मिळवायचं. How to get the kingdom? आणि वतन मिळवण्यासाठी आम्हाला वचनाची गरज आहे. And to get the inheritance, we need the word. आणि मग देवाच्या राज्याचं वतन जर आम्हाला मिळवायचं So असेल, if we want to get the inheritance of आम्ही the kingdom, कृपेच्या वचनाकडे आले पाहिजे we need to come to the word of grace, आणि कृपेची वचनं शोधून काढली and we पाहिजे. need to find the words of grace. आणि वचन आम्हाला काय करत असतं, And what does the verses do for us? देवाच्या राज्याचं वतन मिळवून देतो. Get us the inheritance of the kingdom. आणि नंतर मग म्हणूनच एका ठिकाणी असं म्हटलेलं So आहे, it is written in one place, ज्यावेळेस न्याय होईल, when the judgment would happen, ज्यावेळेस लोक वचनाप्रमाणे आचरण करणारे असतील, and people who follow the word of God, त्यावेळेस येशू त्यांना म्हणेल, Jesus would say to them, शाब्बास भल्या विश्वासू दासा. and good and faithful servant.
कारण तुम्ही वचनाप्रमाणे आचरण केलेलं असतं because you have walked all your life तो by the म्हणतो, मला word. प्रभुजी प्रभुजी म्हणणारा सर्वांचाच देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही And not all people who say God, God to me will enter the kingdom of किंवा God. त्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार Or नाही will they get the inheritance of the kingdom? जे शेवटपर्यंत विश्वासू राहिले People are faithful till the end. देवाने सांगितलेल्या गोष्टी केल्या Done things that God has told them. त्यांना देवाच्या राज्याचं वतन Only मिळणार आहे. they'll get the inheritance of the kingdom of God. आणि म्हणून कृपेची वचने आम्ही शोधून काढली पाहिजे So we need to know the verses of grace. तिसरी गोष्ट आपण बघितली The की third thing, देवाच्या राज्याचं वतन मिळतं and we get the inheritance of the kingdom. चौथी गोष्ट The fourth thing, देवाचं वचन आम्हाला शुद्ध करते the word of God sanctifies us. देवाचं वचन आम्हाला शुद्ध करते Word of God sanctifies us. योहान 15:3 वाचा John 15:3. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात योहान 15:3 जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. You have already been clean because of the word which I have spoken to you. म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचता When you read the word of God, तुम्ही आपोआप शुद्ध केले you जाता are sanctified कारण या ठिकाणी असं म्हटलेलं because आहे it's written there. जे वचन मी तुम्हाला सांगितले The word I have told you, त्यामुळे तुम्ही शुद्ध झाला and आहात you have been cleansed because of तुम्ही it. शुद्ध झाला You have आहात been cleansed. ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता When you read the word, मनन करता meditate on it, त्याचा अभ्यास करता and study the word, तुमचं शुद्धीकरण you केलं are जातं sanctified. तुमचं शुद्धीकरण केलं You are जातं sanctified because of स्तोत्र it. 51:7 मध्ये असं म्हटलेलं आहे And Psalms 51:7, एजोबाने माझा पाप मल काढ म्हणजे मी निर्मळ होईल मला धू म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईल स्तोत्र 51:7 एजोबाने माझा पापमल काढ एजोबाने माझा पाप मल काढ म्हणजे मी निर्मळ होईन. म्हणजे मी निर्मळ होईल मला धू म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईन. purge me with hyssop, and I shall be clean. Wash me, and I shall be whiter than snow. एजोब किंवा एसोब म्हणजे असा याचा अर्थ असा आहे And hyssop means, एक शुद्धीकरण करणारी वनस्पती आहे and it is a plant that sanctifies, प्युरिफिकेशन करते शुद्धीकरण करत असते and it sanctifies. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो And the psalmist says, एजोबाने माझा पाप मल काढ and purge me with hyssop, म्हणजे मी शुद्ध होईल that I will be clean. आणि मग देवाचं वचन आम्हाला शुद्ध कसं करतं So how does the word of God cleanse us? स्तोत्र 109 9 वचन वाचा Psalms 109 and 9. सॉरी 119 9 वचन स्तोत्र 119 9 119 and 9. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने. तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने How can a young man cleanse his way? By taking heed according to your word. याचा अर्थ असा आहे This means की वचन शुद्धीकरण करते the word sanctifies us. मग देवाचं वचन ज्यावेळेस आम्ही So वाचतो when we read the word of God, तरुणाला विशेष करून सांगतं and to it's address the young, तुला सावध होण्याची वेळ and आहे you have to be careful. आणि मग तुम्ही वासनेपासून शुद्ध राहता So you have away from the temptations, वाईट गोष्टीपासून दूर you राहता are away from wrong things. तुम्ही शुद्ध केले जाता You will get sanctified. देवाचं वचन तुम्हाला शुद्ध The करतो word of God cleanses you. आणि म्हणून देवाचं वचन हे शुद्ध करत असतं The word of God sanctifies us. नंतर मग अजून एक आपण वचन वाचूया And we'll स्तोत्र read it. 119:11 स्तोत्र 119:11 मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. वचन जपून ठेवलं आहे Your word I have hidden in my heart that I might not sin against you. आम्ही अशुद्ध होऊ नये And we shouldn't be unclean. आम्ही पाप करू नये We should not sin. म्हणून आम्ही देवाचं वचन जपून ठेवलं पाहिजे So we need to keep the word of God in our heart. म्हणून स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणतो So the psalmist says, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये so that I might not sin against म्हणून you, मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलं I have आहे. hidden your word in my heart. आणि म्हणून आम्हाला देवाचं वचन जपून ठेवायचं So that आहे is why we need to keep the word of God in our hearts. वचन काय करतं शुद्धीकरण So what करतं the word does, it cleanses us. 1 योहान 1:9 वाचू आपण And 1 John 1 and 9. 1 योहान 1:9 जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. If we confess our sins, he is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all the unrighteousness.
देवाचं वचन आपल्याला शुद्ध करतो. And the word of God cleanses us. जर आपण आपलं पाप कबूल करतो, And if we accept our sins, सोडून देतो, and if we forget them, येशूजवळ कबूल करतो, and if we confess it, सोडून देतो, and we leave those, आमच्या पापांची आम्हाला क्षमा होते. and our sins are forgiven, वचन आम्हाला शुद्ध the करतो, word cleanses us. आम्हाला अनंतीपासून दूर ठेवतो. And it keeps us from unrighteousness. आणि म्हणून आम्ही देवाचं वचनाचा अभ्यास करायचा आहे. That is why we need to study the word of God. नंतर पुढची 5वी गोष्ट आहे, The fifth thing, देवाचं वचन आमच्याकरता अन्न आहे. the word of God is food for us. देवाचं वचन आमच्याकरता अन्न आहे. The word of God is food for us. आम्ही जसे आत्मिक आहोत, Like we are spiritual, आम्हाला आत्मिक अन्नाची गरज we आहे. need the spiritual food. आम्ही आत्मा जीव शरीरापासून बनलेलो आहोत, And we are being made from the mind, body and soul. आणि म्हणून आम्ही फक्त भाकरीनेच नाही And not by bread we live, तर देवाच्या वचनाने जगणार we आहोत. live by the word of God. आणि म्हणून मत्ते 4:4 मध्ये असं येशूने म्हटलेलं That is आहे, why Matthew 4:4 Jesus says, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे man shall not live by bread alone, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. but by every word that comes out from the mouth of God. आणि म्हणून जर आम्ही आत्मिक आहोत, If we are spiritual, तर आमचं आत्मिक जीवन वचनाच्या द्वारेच असेल. our spiritual life should be by the word of God. आणि म्हणूनच येशूने ज्यावेळेस शिष्यांना प्रार्थना शिकवली, And when Jesus taught the prayer to his disciples, आम्ही आत्मा आहोत we are spirit, आणि आमच्या आत्मिक वाढीसाठी and for our spiritual growth, आम्हाला भाकरीची गरज आहे. we need the bread. आणि म्हणून येशूने त्यांना शिकवलं, So Jesus taught them, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस असं म्हणा, when you pray, say in this manner, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. and give us today our daily bread. म्हणजे आम्हाला आमच्या आत्मिक वाढीसाठी For our spiritual growth, दररोज आम्हाला आत्मिक वचनाची गरज आहे. every day we need the spiritual word. आत्मिक अन्न म्हणजे देवाचं वचन, And the spiritual food means the word of God. आणि त्याची गरज आम्हाला आहे. And we need it every day. आणि ती आठवड्यातून एकदा नाही, Not once a week, 15 दिवसातून एकदा not नाही, once a fortnight, फक्त रविवारीच नाही, not only on Sundays. तर दररोज देवाच्या वचनाची आम्हाला गरज आहे. Every day we need the word of आणि God. म्हणून ती भाकर आम्ही दररोज घेतली That पाहिजे. is why we need the bread every day. आणि म्हणून योहान 6:35 मध्ये So John येशू- 6:35, येशू असं त्यांना म्हणाला, Jesus says to them, मीच जीवनाची भाकर आहे. I am the bread of life. जो माझ्याकडे येतो Who comes to me, त्याला कधीही भूक he लागणार shall नाही, never hunger. आणि जो माझ्यावर विश्वास And ठेवतो one who believes in me, त्याला कधीही तहान he'll लागणार never नाही. thirst. याचा अर्थ येशू म्हणतो, This means Jesus says, आत्मिक भाकर मी आहे. I am the spiritual bread. येशू आत्मिक भाकर आहे, Jesus is the spiritual bread. आणि जो येशूकडे येतो Who comes to Jesus, त्याला ती आत्मिक भाकर he मिळते. gets the spiritual bread. आता येशू आत्मिक भाकर कशी आहे? And how is the spiritual bread? योहान 6:48 मध्ये तो म्हणतो, John 6:38, मीच जीवनाची भाकर आहे. I am the bread of life. मग कशी आहे ते? So how is he? 51 वचनामध्ये तो म्हणतो, 6:51, 6:51, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. and I am the living bread who is come out of या heaven. भाकरीतून जो कोणी खाईल Whoever eats from it, तो सर्व काळ जगेल. he'll live forever. जी भाकर मी देईन The bread that I give, ती माझा देह असून it is my body. ती जगाच्या जीवनासाठी आहे. It is for the life of the world. आम्ही जगात जीवन जगत आहोत, And while we are living life in the आणि world, म्हणून आम्हाला येशू ख्रिस्ताच्या शरीराची गरज we आहे. need the body of God. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू वचन घेतो And when we take the communion, त्यावेळेस आम्ही लक्षात we ठेवायचं need to remember, की ही स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर and आहे, it is the living bread that has come out of आणि heaven. ती जगाच्या जीवनासाठी माझ्यासाठी आहे. And it is for the life of the world and for आणि me. ती मी गांभीर्याने घेतली I have पाहिजे, to take it seriously कारण येशू ख्रिस्त म्हणतो, because Jesus says, माझ्या स्मरणार्थ हे करा. do this in remembrance of me. ज्या ज्या वेळेस प्रभू वचन घेता, When we take the communion, येशूने माझ्यासाठी देह मोडलेला आहे, and Jesus has given his आपलं रक्त सांडलेलं body आहे, for me, he shed his blood, त्याने त्याचं हे अन्न आमच्यासाठी दिलेलं आहे. and he's given this food for us. हा विधी आम्ही पाळला पाहिजे, And when we follow this, हा निर्बंध आम्ही पाळला follow पाहिजे, this law, आणि देवाचं अन्न, देवाने दिलेलं अन्न खाल्लं पाहिजे. and we have to consume the food given by आणि God. येशू ख्रिस्त म्हणजे स्वर्गातून उतरलेला मान्ना आहे. And Jesus is the manna that has come from heaven. ही भाकर आम्ही नियमितपणे घेतली We पाहिजे, have to consume this bread regularly. म्हणजे आमच्या करता ते अन्न आहे. That is food for us. आणि मग देवाचं वचन हे आमच्या करता अन्न आहे. So the word of God is food for us. नंतर मग 6वी गोष्ट, The sixth word, देवाचं वचन the word of God, आम्हाला मार्ग दाखवते, आमच्या मार्गावर प्रकाश आहे. shows us the way and puts lights on our way. देवाचं वचन आमच्या करता प्रकाश आणि दिवा आहे. The word of God is the lamp and a light for our way. आम्ही जीवनात कसं चालावं And how do we walk in our life? ते येशूचं वचन आम्हाला सांगतं. The word of Jesus tells us. योहान 17:17 मध्ये म्हटलेलं आहे, John 17:17. तुझे वचन हेच सत्य आहे. Your word is the only truth. तुझे वचन हेच सत्य Your आहे. word is the truth.
योहान 14:6 मध्ये म्हटलेलं आहे, And John 14:6, येशू म्हणतो, Jesus says, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. I'm the way, truth and the life. म्हणजे येशूच वचन आहे So Jesus is the word आणि मग तोच आम्हाला मार्ग दाखवतो. and he shows us the way. मग जे आमच्या जीवनाला दिशा द्यायचं काम So करतो give a direction to our life. येशू करतो. Jesus does that. आणि मग देवाचं वचन आमच्या मार्गावर प्रकाश आहे. So the word of God is a ते light to आम्हाला our way दिशा दाखवतं. and gives us direction. म्हणून स्तोत्र 119 105 मध्ये असं म्हटलेलं So आहे. Psalms 119, 105 it says, वाचूया आपण. let's read it. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा तुझे व वचन- माझ्या मार्गावर प्रकाश आहे. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. And your word is a lamp to my feet and light to my path. म्हणजे देवाचं वचन काय करतं? So what the word of God does to us, आमच्या जीवनाला दिशा देतं, gives a direction to our आम्हाला life, मार्ग दाखवतो, shows us the way, आमच्या समस्येवर प्रकाश टाकतो. and puts a light on my problems. ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो When we read the word, त्यावेळेस देव प्रकाश देतो. and God gives a light on it, मग त्यानं काय घडतं? what वाचूया. happens? स्तोत्र 119 130 वचन वाचा. ज्यावेळेस वचन मनुष्याला समजतं त्यावेळेस काय होतं? तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यास ज्ञान प्राप्त होते. त्याने भोळ्यास ज्ञान प्राप्त होते. The entrance of your word gives light, it gives understanding to the simple. ज्यावेळेस देवाचं वचन आम्हाला समजतं, When we understand the word of God, माझ्या वचनातून ज्यावेळेस आम्हाला प्रगटीकरण मिळतं, when we get revelations out of it, आम्हाला प्रकाश मिळतो, we get the light out of it, भोळ्यांना ज्ञान प्राप्त होतं. it gives understanding to simple. भोळे लोक समंजस होतात, Simple people become mature. वाईटापासून दूर राहतात, They stay away from the bad, लोभापासून दूर राहतात, stay away from temptation, पापापासून दूर stay away राहतात. from sin. पण हे वचनाचं प्रगटीकरण झाल्यावर होतं. But after the revelation of the word happens to आणि you, देवाचं वचन वाचल्यावरच आम्हाला हे कळतं. only after reading the word of God we understand this. म्हणून देवाचं वचन आम्हाला प्रकाश दाखवतं. So the word of God shows us the light. आणि 7वी शेवटची गोष्ट, And the seventh thing is, देवाचे वचन आम्हाला दीर्घायुष्य करतं. and the word of God increases our life. देवाचं वचन आम्हाला आमचं आयुष्य वाढवतो, It elongates our days, आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. gives us eternal life. अनुवादाचा 32वा अध्याय Deuteronomy 32 46 आणि 47 वचन वाचूया. and 46 and 47. अनुवाद 32 46 का? मग तो त्यास म्हणाला, ज्या गोष्टी मी तुम्हाला बजावून सांगत आहे त्याकडे लक्ष द्या. या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी मान्य करून पाळाव्या अशी आज्ञा तुम्ही आपल्या मुलास करा. हे काही तुम्हाला निरर्थक नाही, हे केवळ तुमचे जीवन होय. याच्या चोगे तुम्ही यार्देनीतून ज्या देशाचा ताबा घेणार आहात तेथे चिरकाळ राहाल. And he said to them, set your hearts on all the words which I testify among you today, which you shall command and command your children to carefully observe all the words of this law. त्या ठिकाणी असं म्हटलेलं It आहे, is written there, मोशेने सगळ्या आज्ञा संपवल्यानंतर, after all the commandments were given by त्याचं म्हणणं Moses, संपवल्यानंतर after his words were ended, 46व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, 46 he says, ज्या गोष्टी आज मी तुम्हाला साक्षी दाखल सांगत आहे, with the things, the words that I testify among you today, तो साक्षी दाखल सांगत आहे, he testifies those words to us. त्या सर्व लक्षात ठेवा. And remember all of those, लक्षात ठेवा, carefully observe, या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी and all the things are there in the scriptures, काळजीपूर्वक पाळण्याची and observe them carefully. तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा. You have to command your children. तो म्हणतो, तुम्ही पण पाळा You have to follow them. आणि तुमच्या मुलांना पण And you पाळायला have to सांगा. ask your children to follow आणि them. ही बाब तुमच्याकरता निरर्थक नसावी, And this is shouldn't be waste for you, कारण हे तुमचं जीवन आहे, because it is life for you. हे तुमचं जीवन आहे It is life for you. आणि तुम्ही जीवनच जगत आहात. And while you're living this आणि मग life, तुमचं जीवन हे आहे so this is your life. की ज्या आज्ञावचन मी तुम्हाला The सांगितलं words आहे, commandments given to you, तेच तुम्ही you पाळावं, have to follow all of those, कारण ते तुमचं जीवन आहे. because it is life for you. आणि ज्यावेळेस तुम्ही यार्देन ओलांडून पलीकडे जाल And when you cross over the Jordan, किंवा वचनदत्त देशात जाल, go to the promised land, त्याच्याच कारणामुळं because of this, तुम्ही चिरकाल राहणार, and you will have an eternal life. म्हणजे तुम्ही दीर्घकाल राहणार, You will live forever, म्हणजे तुम्ही दीर्घायू व्हाल, and you'll have a long life. तुम्ही दीर्घायू व्हाल. You'll have a long life. म्हणजे मला सांगायचं आहे, So I want to tell you, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन when पाळाल, you follow the word of God, तुमच्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल, and your days are elongated, म्हणजे तुमच्या आयुष्याची मर्यादा वाढेल. and the limit of your life increases. आणि म्हणून नीतिसूत्रे 28:16 मध्ये असं म्हटलेलं आहे, Proverbs 28:16. ज्यावेळेस वचन तुम्हाला कळतं, When you understand the word, मग त्यावेळेस तुम्हाला असं कळेल and you'll understand, की आपण लोभ धरता कामा नये. and we shouldn't be greedy. एक वचन वाचूया आपण, And let's read. नीतिसूत्रे 28:16. ज्या अधिपतीला बुद्धी कमी ज्या अधिपतीला बुद्धी कमी, त्याचा जुलूम फार, त्याचा जुलूम फार,
पुढं. ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो. तो दीर्घायुषी होतो. म्हणजे लोभ धरायचा नाही, लोभ धरला नाही की मनुष्य दीर्घायुषी होतो. A ruler who lacks understanding is a great oppressor, but he who hates covetousness will prolong his days. ज्याला दीर्घायुष्य जगायचं आहे ना, And who wants to have a long life? त्यांनी लोभीपणाचा तिटकारा करायचा आहे, And he should hate covetousness. असं वचन सांगतं. And the word says. वचनाचा मनन केलं, अभ्यास केला का मग कळतं. And when you understand, study the word, then you understand it. एफिसकरास पत्र 6 अध्याय Ephesians 6. पहिले 1 ते 3 वचन वाचूया. मुलांनो, मुलांनो, आपल्या आईबापांची आज्ञा आपल्या आईबापांची आज्ञा प्रभूमध्ये माना, प्रभूमध्ये माना, कारण हे योग्य आहे. कारण हे योग्य आहे. आपला बाप व आई यांचा मान राख, आपला बाप व आई यांचा मान राख, ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. ही वचनयुक्त आज्ञा आहे, यासाठी की तुझे कल्याण व्हावे यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. व तू दीर्घायू असावे. Children, obey your parents in the Lord, for this is right. Honor your father and mother, which is the first commandment with promise, that it may be well with you and you may live long on the earth. थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हणजे And in short, I would tell you, ज्यावेळेस आम्ही वचनाचा अभ्यास करू, when we study the word of God, वचनाचं मनन करू, when we meditate on the word of God, या वचनात सांगितल्याप्रमाणे as written in the word, विशेष करून तरुणांनी for the youngsters, आई वडिलांचा आज्ञा पाळायची, they have to obey the commandments of the त्यांचा मान parents सन्मान करायचा. and honor them, ते बायबल सांगते त्यांचं कल्याण आणि दीर्घायू होतील. and they will get blessed and have a long life. याचा अर्थ वचन पाळल्याने So when you follow the word, तुमचं आयुष्य वाढेल, you increases your life, तुम्ही दीर्घायू व्हाल, you'll have a great तुमचं lifespan, कल्याण होईल. you'll get blessed. बघा, देव वचन पाठवतो, So God sends His word, नाशापासून आमचा बचाव करतो. saves us from destruction. नीतिसूत्रे 4:20 ते 22 मध्ये म्हटलेलं आहे, Proverbs 4:20-23. देवाचं जे वचन आहे The word of God, ते औषध आहे. it is a medicine. देवाचं वचन जे आहे Word of God, ते औषध it is a आहे. medicine for us. ज्यावेळेस आम्ही ते घेतो, When we consume ते it, वाचतो, I read it, ते मनन करतो, meditate on ते it, बोलतो, speak it, त्याची घोषणा करतो, and when proclaim ते it, सारखं सारखं बोलतो, speak it again and again, ते आमच्याकरता औषध होतं. it becomes a medicine for ते us. आमच्याकरता औषध होतं. It becomes a medicine for us. देवाचे एक जे सेवक आहेत, And servants of God, पॉल योंगिचो, Paul Yonggi-cho उत्तर कोरियामध्ये तिकडे आहे from, त्यांची सेवा. from South Korea, he आणि serves. तिकडे ते सेवा करत असताना And while he's serving there, एकदा त्यांच्याकडे कॅन्सर पेशंट आला, a cancer patient come to him. तोंडाचा कॅन्सर झाला He होता. had a mouth cancer, बरेच उपचार केले, and many medicines took, काही उपयोग नाही झाला. and a long treatment of no use. मग ते देवाच्या सेवकाकडे आले, He went to the servant of God, पॉल योंगिचो यांच्याकडे आले. came to Paul Yonggi-cho, मग त्यांनी सांगितलं, and he said to them, तुम्ही देवाची वचनं फक्त बोलत जा. just speak the word of God. आणि ते बोलत राहिले, And he continually spoke देवाचे it. वचन बोलतच He राहिले, was speaking the word of God. कंटिन्यू बोलत राहिले. Continuously he used to ज्या speak ज्या them. वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस बोलत Whenever he राहिले. had time, he used to speak the word of ते God. फक्त मनात बोलत नव्हते, Not in his mind, वचनाची घोषणा करायचे, but through his mouth he used to proclaim the word of God. डिक्लेअर करायचे He used to declare it. की प्रभूला बसलेल्या माराच्या वळांनी And through the stripes Jesus received, मला आरोग्य मिळालं I've आहे. been healed. परमेश्वर सर्व रोग बरे करतो. Jesus heals all sickness. म्हणजे वचन, आरोग्याची जी वचनं आहेत The verses that are there for sickness in the Bible, ते कंटिन्यू बोलत he used राहिले, to speak it continuously. सारखं ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस बोलत राहिले. Whenever he had time, he used to speak it. मग 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 1 year, 2 year passed by. आणि मग कॅन्सर कधी बरा झाला तेच कळलं नाही. He didn't understand why his cancer got healed. आणि तोंडाचा कॅन्सर बरा झाला. And the cancer of the mouth was healed. देवाचं वचन औषध आहे. And the word of God is medicine. देवाचं वचन औषध आहे. Word of God is the medicine. दुसरे देवाचे सेवक होते Another servant of God, स्मिथ विंगल्सवर्थ. and Smith Wigglesworth, त्यांच्या पण मिनिस्ट्रीमध्ये असा एक चमत्कार even घडला. he had a miracle in his ministry. त्यांना एकदा एक फोन आला He had a call one day, की एका सिस्टरचे मिस्टर जे आहेत ते बेडवरती आहेत, and the husband of one of the sister was on deathbed, आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं, and doctor told him, यांचं काय असेल ते तुम्ही उरकून घ्या, and what it says last days, so do whatever you want to do, आता हे जाणार आहेत, and he'll die soon, तुम्ही जे काय असेल ते आवरासावर करून घ्या म्हणून. and you have to be ready for it. त्या सिस्टर गोंधळून गेल्या. The sister was confused, त्यांनी डॉक्टर विंगल्सवर्थ यांना फोन लावला, and she called up the pastor, आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं, and he told him, वचन काढा स्तोत्र 118:17 मध्ये, and Psalms 118:17, आणि ते वचन त्यांना
म्हणायला सांगा. and tell him to speak this verse. पण त्या म्हटलं की ते बोलू शकत नाही होते, she जे आजारी आहे ते बोलू शकत She नाही. said he cannot speak because he is very sick. मग म्हणे तुम्ही त्यांच्या शेजारी बसा So he said, sit in beside him आणि त्यांना ते वचन म्हणायला सांगा, and ask him to say the word. किंवा त्यांच्याजवळ बोलून हे वचन बोला. Or you can say the word besides him. वाचू आपण ते वचन. Let us स्तोत्र read. 118:17. मी मरावायचा नाही, मी जगणार मी जागणार, आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करणार. परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करणार. I shall not die but live and declare the works of the Lord. मी मरणार नाही, I will not die, मी जगणार I will live, आणि परमेश्वराच्या कृत्याचं वर्णन and I करणार. will declare the works of the Lord. मी परमेश्वराच्या कृत्याचं वर्णन I will करणार. declare the works of the Lord. मरणासन्न स्थिती झाली होती He was on deathbed. आणि मग त्या ठिकाणी त्या सिस्टरनं तसं करायला सांगितलं. The sister was told to do this. मग काही दिवसांनी ब्रदर त्या म्हणजे डॉक्टर इंगल सर त्या गावाला गेले. After some days, Dr. Wigglesworth went to the त्या village शहरामध्ये मीटिंग होती and he had a meeting in that place. आणि ते मीटिंग घ्यायला गेले. And to conduct the meeting, he went there तर त्यावेळेस त्या सिस्टर त्यांना भेटल्या and he met that sister. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं, And then she told him, वर्शिप लीडरमध्ये जो गिटार वाजवतो ना, and the person who plays the guitar in the worship, तो व्यक्ती आहे he's the same person ज्याच्यासाठी मला ते वचन म्हणायला लावलं होतं. that you told me to declare the verse. सांगायचं मला उद्देश आहे, So the conclusion I want to tell you, ज्यावेळेस आम्ही वचन बोलतो, when I speak the word, वचनाचा अभ्यास करतो study the word, आणि वचन बोलतो, and we speak it, देव आमचे मार्ग खुले करतो. and God opens ways for देव us. अद्भुत चमत्कार He करतो. does great miracles for us. आणि म्हणून आपल्या मंडळीमध्ये That's why in our church, पास्टर आपल्याला वचन म्हणायला when सांगतात, pastor tells us to say the verses, घोषणा करायला सांगतात, to declare the verses, ते आपण केल्या we पाहिजे. have to do that. म्हणून वचन आमच्या जीवनामध्ये असं कार्य करतं. So the word works like this in our lives. आणि म्हणून देवाच्या वचनाचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. So we to study the word of God. देवाचं वचन आम्हाला आरोग्य देतं. The word of God heals us, आरोग्य टिकवणं देवाच्या वचनामुळे होतं. and to sustain the healing, it is by त्यावेळेस the आम्ही word of देवाचे God. वचन मनन करतो, When we meditate on the word of God, कंटिन्यू बोलत राहतो, continually speak it, त्याचा अनुभव घेतो. we experience the word of God. म्हणून तो येशू ख्रिस्त म्हटलं होतं वधस्तंभावरती. That is what Jesus says on the cross. स्तोत्र 23 म्हणत होतं येशू ख्रिस्त Psalms वधस्त. 23 he says there, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो if I go through the valley of the shadow of death, तरी कसल्या अरिष्टाला भिणार I'll नाही, fear no evil, कारण तू मज बरोबर because आहे. you are with me, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. and your staff consoles me, परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. and I'll stay in the house of the Lord आणि जर forever. तुम्ही देवाकडे आलेला आहात, When you come to God, तर देव तुम्हाला मरणाचा अनुभव देणार नाही. He won't let you experience death. तर देव तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जाईल, He will take you to Him. तुमचं संरक्षण He'll करेल. protect you. पण जगात जोपर्यंत आम्ही आहोत, While we are in this world, देवाच्या वचनाचा आम्हाला अभ्यास करायचा we आहे. have to study the Word of God. या 7 गोष्टी आपण बघितल्या. When we see these 7 things, याही पेक्षा अधिक गोष्टी there are many more to देव this. वचनाच्या द्वारे करतो. God does it through His पवित्र verses. शास्त्र आम्हाला सांगतं, The Bible tells us वचनामुळे एवढे चमत्कार झालेत. there are so many miracles through the Word. येशू ख्रिस्त जगात ज्यावेळेस होता, When Jesus was in the world, त्याने इतके चमत्कार केले. He did so many miracles. तर योहान म्हणतो त्या शेवटच्या अध्यायामध्ये, John says in his last येशू chapter, ख्रिस्ताने एवढे चमत्कार केले, Jesus did so many एवढे miracles, त्याच्या मिनिस्ट्रीचे चमत्कार घडले. so many miracles in His ministry. जगातला कागद त्याच्या चमत्कार लिहिण्यासाठी पुरणार नाही. And there are no paper in this world that is sufficient to हे write सगळं those. कशामुळे घडलं? Why did this happen? देवाच्या वचनामुळे. Because the Word of God. आणि देवाचं वचन म्हणजे देवाचा शब्द. Word of God means the verses of God. देवाचं वचन It is the verses of God. प्रारंभी शब्द होता, Word was in the beginning. शब्द देवाचा होता Word was with God. आणि शब्दच देवाचा होता. And Word was God. आणि देवाचा शब्द म्हणजे देवाचं वचन. And the Word of God means the verses of God. आणि म्हणून आपण सर्वजण So all of us, वचनाचे स्टुडंट्स बनलं we पाहिजे. should be students of the Word of God. वचनाचे विद्यार्थी बनले We should पाहिजे be students for the Word of God. आणि वचनाचा जास्तीत जास्त अभ्यास केला And we पाहिजे. need to study the Word of God more and more. आणि देव आम्हाला वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी ताकद देणार आहे. And may God give us His strength to walk by His Word. आम्ही वचनाप्रमाणे आचरण करू, When we walk by the Word of God, देवाने दिलेले सर्व आशीर्वाद आम्हाला all मिळतील. the blessings given by God come into our life. हे सर्व करण्यासाठी To do all of those, परमेश्वर आपल्याला ताकद देव, may God give us the strength, आपल्याला कृपा पुरव, give us His grace. अशी आपण देवाकडे प्रार्थना. Let us be in prayer for that. इथून पुढची वेळ मी पास्टरांच्या हातात.